नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. लहान मुलं ज्यांच्या घरी असतात त्यांना तुम्ही फक्त विचारा की पराक्रमांची लेवल काय आहे. अहो, घरातल्या रोजच्या कौतुकाचा विषय. भातुकली खेळणारी ही चिमुरडी मुलं जेव्हा खेळण्यातले चमचे सोडून स्वयंपाकघरातले चमचे हातात घेतात ना, चाकू बिकू हातात घेतात, तेव्हा काळजामध्ये होतं धस्स. पण त्यांच्या या प्रयत्नांमधून एक वेगळाच पराक्रम घडू शकतो आणि त्यांची रेसिपी करण्याची पद्धत एका वेगळ्या लेवलला पोहोचलेली असते. आजकालची मुलं टीव्हीवरती आम्ही सारे खवय्ये आपला हा कार्यक्रम बघतात आणि आईला मदत करता करता कधी स्वतः उत्तम पदार्थ करायला लागतात हे कळतही नाही. त्यांच्या छोट्या हातांनी केलेल्या अनेक पदार्थात एक फार छान गोडवा आणि अप्रतिम अशी माया असते. आपल्या या किचनमध्ये असाच एक गोड पराक्रम करायला, आपल्या हाताची जादू, अद्भुत पाककला अनुभवायला एक छोटी सुगरण येणार आहे. फार मनापासून स्वागत करूया अन्विता सरडे हिचं. हाय हाय अन्विता. हाय. कशी आहेस तू? बरी आहे. वा, पूर्ण नाव काय तुझं? अन्विता अनिल सरडे. कितवीला आहेस तू? 7th. 7th. शाळा? आर्मी पब्लिक स्कूल दिघी. आर्मी पब्लिक स्कूल. कुठे? दिघी, पुणे. तुला काय व्हायचंय मोठेपणी? एअरफोर्स ऑफिसर. काय व्हायचंय मोठेपणी? एअरफोर्स ऑफिसर. हे स्वप्न कसं काय पाहते कडे अन्विता? नाही, मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं म्हणून तुला एअरफोर्स ऑफिसर व्हायचंय. सगळ्यात आधी तुला तुझ्या उत्तरासाठी 100 पैकी 1000 मार्क. फार छान. चला, आता ह्याच्यात कसं काय इंटरेस्ट गडे स्वयंपाकात? माझ्या आजी टीव्ही बघत असेल झी मराठी, तर दुपारी 2:30 लागतं ते शो, तर मी पण बघत असते. मग तिथं नंबर येतो लास्टला एक, तर मी त्या रोज हे करायची, मला हा नंबर पाहिजे. पण तो लक्षातच नाही राहायचं नंबर. तर मग ना, माझा मामा होता, त्यांनी शोधून दिला नंबर, मग मी केलं. शाबास, लय भारी. पण येण्यापर्यंत ठीक आहे, काही करता येतं का स्वयंपाकात? येतो ना. ठीक आहे, जे येतं ते मला खाऊ घालशील ना? मला भूक लागली आहे. चला, थँक्यू सो मच अन्विता, तू इथे आलीस. आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पदार्थ बघूया. ये. तुझ्या घरी कोण कोण असतं अन्विता? मी, माझे पप्पा, माझी मम्मी आणि माझी छोटी बहीण एक. ती कितवीला आहे? UKG ला. UKG. आणि तू 7वीला? बरीच छोटी आहे. तुला तिची फार लाड करायला लागत असतील. देतेस का तिला एखादा रट्टा? खूप. तिचं नाव काय आहे? आर्या. एवढ्या छोट्या बाळाला तू रट्टे देतेस? आणि ती तुला? ती पण. बाबो, काही खरं नाही. चला अन्विताजी, पदार्थ कोणता आहे आपला? जवार टॅको. जवार टॅको. नाईस. माझी पुण्यावरनं आलेली न्यू फ्रेंड अन्विता माझ्यासाठी करणार आहे जवार टाकोज. करेक्ट? लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. हिरवी चटणी आहे, उकडलेली मूग, उकडलेली मटकी, हे परत पीठ आहे ज्वारीचं, उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लावर, टमॅटो, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, बटर, चीज, ओनियन, सेव, चटणी चिंचाची, चाट मसाला, तिखट, हळद आणि मीठ. अरे यार, तुला सगळं साहित्य दनादन सांगता येतं यार. तू खरंच स्वयंपाकामध्ये सुद्धा प्रो असशील अशी माझी खात्री आहे. हिरव्या चटणीमध्ये काय काय घातलंय? धनिया, कोरिएंडर लिव्स, मिंट आणि हिरव्या मिरच्या. म्हणजे पुदिना, हिरवी मिरची, धणे, म्हणजे आपली कोथिंबीर का? अच्छा, बर बर बर. काय करूया पहिल्यांदा? आपल्याला पीठ शिजवायचंय. काय लागेल तुला ते सांग. कढई. कढई. बर, गॅस लावून घेतो अन्विता मॅडम. काय घालूया ह्याच्यात? थोडंसं पाणी. ठीक आहे. बस. पुरे एवढं? जास्त झालं का? नाही, बस. आर्मी स्कूलमध्ये आणि आमच्या नॉर्मल आमच्यासारखी मुलं शिकतात त्या स्कूलमध्ये काय फरक आहे? आमच्या स्कूलमध्ये ND आहे, असं सगळ्या स्कूलमध्ये ND नसतं, आणि स्काउट अँड गाईड्स आहे. परत 8 मध्ये ते असतं. परत NCC बँड आहे, परत NCC पण आहे अजून. सगळं म्हणजे असं आर्मीचं हे सगळं. अच्छा, आधीपासून त्याचं ट्रेनिंग आहे, पायाभरणी आहे. किती टाकू जवार पीठ? 4 चमचे. 1 2 2 3 4 बस. आणि कॉर्नफ्लावर 2 चमचे. थोडं अजून थोडं क्रिस्पीनेसला. पुरे का? बस. बंद करू गॅस? आता थोडंच थंड. मला एक वाटीमध्ये आपण हे मिक्सचर मिक्स करून घेऊ. बाउल लागेल का? ठीक आहे. त्याच्यात काय घालूया? मटकी घालू थोडीशी. बघ किती लागणार आहे, घे.
पुढे हां हे मूग घालू थोडेसे. हां बटाटे घालू थोडासा. उकडलेला बटाटा. हां बटाट्यावरनं आठवलं, तुला मार्क कसे असतात? ॲव्हरेज असतात. ॲव्हरेज. मला बटाटेच. काय घालायचे पुढे सांग. मीठ, हळद, हळद. आता पुढे काय घालूया? लाल तिखट, चाट मसाला. चाट मसाला. अन्विता कशी फनी आहे का खूप सिरियस आहे? फनी नाही एवढी. एवढी फनी नाही. नाही. मग माझ्यासारखी माणसं तुला कशी वाटतात? फनी वाटतात ना? हां काय करायचं याचं? मिक्स करून. पुढं आता याच्यात काय घालायचंय? ह्यात कांदा घालू. टमॅटो. किती लागणार आहे? अजून थोडंसं बस. पुढे काय? झालं. हे झालं. ह्याला मिक्स करायचंय. हे जवार टाकोच्या आत घालायचंय का हे सगळं? हां नाईस. छान छान. चला पुढे काय करूया? हे झालं. पीठ आता एका बाउल मध्ये काढून घेऊ आपण. तुला हे जे एअरफोर्स मध्ये जावंसं वाटतंय, हे तुमच्या घरामध्ये कोणी होतं का आधी? माझ्या मम्मीचे पप्पा आर्मी मध्ये होते. मम्मीचे पप्पा म्हणजे युअर ग्रँड नाना. हां हे थोडं गरम आहे, हे तुला करता येणार आहे का? हां थोडंसं पाणी लागेल. बरं. सुक्क आहे ना? हो देतो ना. हाताला लावायला का? हां मग वाटीत देतो, थांब. घे. वा 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 वा. अगदी सुरेख, छान. घरातल्या मोठ्या व्यक्तीसारखं तू ते मऊसूत मळून घेतलेलं आहेस, अगदी एकसारखं. बघा आता काय करायचं पुढे? आता हे लाटायचंय. कुणी? मी. अच्छा, मला वाटलं मी. जरा हे इकडे ठेवतो. पीठ थोड्याला लावून घेऊ म्हणजे चिटकणार नाही. ठीक आहे. मग ह्याचे गोळे करून घेऊ आपण. बरं ठीक आहे. तू कशामुळे बोलणे खाते साईचे? तिला मारलं ना आर्याला, हा. की तिला का मारते? ती लहान आहे ना. अच्छा, मग तुला हे माहिती आहे ना ती लहान आहे? माहिती, पण ती आगाऊ आहे खूप. आगाऊ आहे? ताईवरच गेली ना थोडी. काय आगाऊपणा करते ती? मारत असते माझी, खोडी काढते नुसती. खोडी काढते म्हणजे काय करते? केस ओढते? हा चिमटे घेते, केस वाढते. अच्छा, मग तू त्याचं प्रतिउत्तर देतेस, हा हल्ल्याला प्रतिहल्ला करतेस, हो की नाही? हा छान. मग रडतं कोण जास्त, ती का तू? तीच. मग आई तुझ्यावर हल्ला करते की नाही? हा मग तेव्हा तू प्रतिहल्ला करत नाहीस ना? नाही नाही. छान छान छान. ते मला आवडलं. मला वाटलं आईवरही होते की काय प्रतिहल्ला.